पार्ककडे तुझ्या समोर घरात ऑप्शन फिरतोय तर काय आता ते सगळ्यांनाच माहिती आहे. ती तर तयारच आहे. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे, पण इथे खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे आणि माझ्यासोबत तुम्हा सर्वांचे लाडके कलाकार आहेत. दोघांचं स्वागत आहे, विजय आणि ज्ञानदा. कसे आहात? मी एकदम मस्त. आणि आज जो काही मी सीन बघते, घरातच काहीतरी एक वेगळा सेटअप लागलाय, तर त्याच्याबद्दल आधी मला जाणून घ्यायचं. मागेच तो सेटअप दिसतो. हो, पार देशमुखच मला म्हणाले लॉंग ड्राईव्हला याल का काव्या माझ्याबरोबर. मी आले आणि त्यांनी धक्का दिला मला. पण जे काय हातात पडलेत पेपर किंवा घेऊनच आलेस तिच्यासाठी खास एक सरप्राईज, तर काय तेच ठरवलंयस फायनली आत्ता शेवटपर्यंत पोचायचंय? कसं आहे की तिची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करणे हे पार्थचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे त्यांची इच्छा आहे, ती इच्छा पूर्णत्वास न्यायची माझी इच्छा आहे. पण आता आम्हाला कळलंय की लॉंग ड्राईव्हला जाता जाता इथे कुठेतरी डेटवरही आलायत. सो काय डेटमध्ये डायरेक्ट त्यांनी धक्का दिला की त्याच्या आधी काहीतरी संभाषण झालंय, प्रेम व्यक्त केलंय, काय झालंय नेमकं ते ऐकायला आवडेल आम्हाला. आय वुड से डेट सारखी होऊ दिली त्यांनी आणि मग मला धक्का दिला. पण प्रेम व्यक्त केलंय? नो, नॉट रिअली. तसे जरा खडूसच आहेत देशमुख. पण पार्थ प्रेम व्यक्त करणार आहे की नाही, या डेटच्या निमित्ताने व्यक्त करून झालंय की नाही, काहीतरी ठरवलं असशील पुढे? तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणं हे माझं काम आहे. सो तर तिची कुठलीही इच्छा पूर्ण करणे हे प्रेमच आहे ना ग. जी काही इच्छा असेल. असं करू नको सांग. पण आता खरं तर खूप इंटेन्स सीन देऊन आलायत तुम्ही आणि प्रचंड रडण्याचे सीन होते. किती वेळ सीन चाललाय आणि किती प्रॅक्टिस झाली, काय एकंदरीत सीन होता? ॲक्च्युली लग्नानंतर होईलच प्रेम सिरियल सुरुवात झाल्यापासनं जसा एक फिल्म बघत असताना एक क्लायमॅक्स असतो, तसे प्रत्येक महिन्याला एक क्लायमॅक्स आहे ह्या सिरियलमध्ये असं मला वाटतं. आणि त्यात हा जो सीन आम्ही शूट करतोय आणि तेही शूट करणार आहेत, तो ह्या फेजचा म्हणजे आफ्टर मॅरेज फेजचा हा एक क्लायमॅक्स आहे असं मी म्हणेन. म्हणजे एक ऑडियन्स म्हणून मला असं वाटतं की अरे बापरे, आता पुढे काय होणार हे मलाही माहीत नाही आहे. ज्ञानदा म्हणून म्हणजे स्क्रीन प्लेस पण अजून पुढचे आले नाही आहेत की ॲज इफ आम्हाला पुढची स्टोरी माहिती आहे असं काहीच नाही आहे. म्हणजे एक ऑडियन्स म्हणून सुद्धा मला तेवढे प्रश्न पडत आहेत की अरे बापरे, आता पुढे हे दोघं काय करणार, जीवा आणि नंदिनी काय करणार, हे काहीच कळत नाही आहे. त्यामुळे हा एक म्हणजे आफ्टर मॅरेज जी स्टोरी चालली होती म्हणजे म्हणजे काव्या, पार्थ आणि जीवा नंदिनी, त्यांची जी काही स्टोरी सुरू होती त्याच्यात एक क्लायमॅक्स आलाय असा फील येतोय मला. आणि येस, बराच वेळ झाला आम्ही शूट करतोय हा सीन आणि अजूनही थोडा वेळ शूट करायचा आहे. पण छानही वाटतंय तितकंच की ह्या निमित्ताने का होईना एक पुश मिळेल सगळ्या स्टोरीला, असं नात्याला सुद्धा. वाव. असं मला वाटतंय. ओके. पण फायनली डिवोर्स पेपरवर तू साईन घेतलेली आहेसच तिच्याकडनं. हा, सो आता हेच म्हणणं आता, कारण एक संधी द्यावीशी वाटत नाहीये पार्थला, कदाचित काव्याला, की एक संधी देऊन बघूया. एवढे प्रयत्न करते ती, छान सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न करते तुझ्या आनंदासाठी का होईना, पण कुठेतरी पार्थने एक संधी द्यायला हवी. ही संधी आत्ता सुद्धा दिलीच होती ना. सही करायची का नाही करायची हे तिच्या हातात आहे. बळजबरी तर आपण करू शकत नाही. संधी दिलेलीच आहे. तुला असं वाटतंय का की हा त्याच कॅरेक्टरमध्ये असं राग धरून बसलाय असं? हो. तिला मेथड ऍक्टर्स आवडतात, त्यामुळे मी थोडं मेथड ऍक्टर व्हायच्या मार्गावर आहे. पण मला असं वाटतंय म्हणजे आत्ताच्या बोलण्यानंतर की तू तिला छळतोयस असं मुद्दाम. मी छळलो तर मला इंडस्ट्रीत राहायचंय. छळत वगैरे काही नाही. तुझ्या नजरेचे इशारे आहेत ना, हे मला जास्त असे वाटतंय. नाही, छळत नाही वगैरे असं काही नाहीये. तिलाच विचार ना मी छळतो.
ज्ञानदा खरं काय ते सांगेल आता. तो छळतो का? त्याचे जे नजरेचे इशारे ते मला काहीतरी वेगळे वाटतात की तुला बोलताना. छळतो तो, खूप छळतो. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. विजय, स्वतःला घाबर. देवाला नाही घाबर, स्वतःला घाबर. इच्छा होतो, पण तो त्याचा म्हणजे त्याचा स्वभाव आहे. विजय शांत असेल तर असं जरा चिल्स येतात की अरे बापरे काय झालंय नक्की, असं वादळापूर्वीची शांतता असते कधी. हो वाटते ती. पण आहे त्याचा तो स्वभावच आहे जरा सगळ्यांना म्हणजे छळणं ॲज इन ॲक्च्युली त्याचा तो ॲक्टिव्हनेस सेटवरती चांगला वाटतो. म्हणजे आता तो ह्याच्यावरती काय रिॲक्ट होणार आहे हे मला माहिती आहे, पण विजय थांब जर मला बोलू तर दे, बोललेच नाहीये. सेटवर बाकी आम्ही तर एकत्र सीन एकत्र शूट करत असतो, आम्ही सीनची रिहर्सल रिडिंग वगैरे करत असतो. सो वी गेट टू नो इच अदर बेटर. पण बाकी जो क्रू आहे, पूर्ण युनिट आहे, त्यांच्या मी रिॲक्शन्स बघते. विजय सेटवर असताना प्रसन्न असतात सगळे. हां, फक्त जरा ते कधी कधी थोडं जास्त छळतो, बाकी काही नाही. पण आता या इंटेन्स सीन करताना, एवढा रडारडीचा सीन असताना कुठेतरी हा फुटतो का, किंवा ह्याच्याकडनं अशी काही वियर्ड रिॲक्शन येते का, किंवा तू असं काही तिला असं टीज करायचा प्रयत्न करतो? अरे या इंटेन्स सीन मध्ये सुद्धा 1-2 वाक्यांचे टोमणे आहेत तिला. जसे की मी एक चष्मा घालून हे सगळीकडे बघतो, तुमच्यासारखे तात्पुरते रीडिंग स्पेक्स वापरायची मला सवय नाहीये. म्हणजे मनाला वाटेल तेव्हा छान वागायचं, मनाला वाटेल तेव्हा स्वभावाप्रमाणे काव्याच्या वागायचं. असा लुक दिला ना, असा घाबरलो मी. नॉर्मल बघतीये तुझ्या. नाही, पण तुझा प्रश्न जो होता तसं काही घडत नाही त्याच्या बाबतीत. सीन करत असताना तो इन द सीन तो असतो, असं कधी हसू येतं आम्हाला. इमोशनल सीन्सला नाही प्रॉब्लेम येत उलट. पण जेव्हा पार्थ आणि काव्याचे ते जे नोकझोक सीन वगैरे सुरू झाले होते, तेव्हा म्हणजे जिथे कॉमेडी क्रिएट व्हायची तिथे आम्हाला मध्ये मध्ये हसायला यायचं आणि सीन ब्रेक व्हायचं. पण इमोशनल सीन्स ना नाही होत तसं. पण तुम्हाला काय वाटतं, प्रेक्षकांची रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे जसे जसे आता प्रोमो आउट होत आहेत आणि असं कळतंय की आता तुम्ही डिवोर्स घेणार आहात, सो कुठेतरी प्रेक्षकांना अजिबात ते वाटत नाही की तुम्ही दोघांनी सेपरेट व्हावं. कितीही काही असलं तरी ते एक प्रत्येक जोडीवरचं प्रेम आहे. तर तुमच्यापर्यंत त्या रिॲक्शन कशा पोचतायत आणि तुम्ही काय रिॲक्ट करतायत त्यांना? मला सरप्राइझिंगली डिवोर्स पेपर त्याने जेव्हा माझ्यासमोर दाखवले, तो प्रोमो जेव्हा रन झाला सोशल मीडिया आणि सगळीकडे, मला निगेटिव्ह पेक्षा पॉझिटिव्ह कमेंट्स जास्त दिसत आहेत सरप्राइझिंगली. की म्हणजे आता तरी काव्याला कळावं काय करायचंय. आणि काही लोकांचं असं म्हणणं होतं की नाही आता पार्थ चुकतोय ना, प्लीजच, म्हणजे असं नाही करायचं आता, म्हणजे एवढं म्हणजे ती एवढं छान वागतीये, एवढं एफर्ट्स घेतीये, तर तिला संधी द्या. आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की ह्या गोष्टीमुळे काहीतरी चांगलं घडणार आहे पुढे. ह्या अशाही कमेंट्स मी वाचतीये बऱ्याच. प्लीज प्लीज डिवोर्स नका घेऊ ना, प्लीज असं नाही ना, असं पुढे छानच घडणार आहे असं काही नाहीये. हो, पण मी तेच सांगते की सरप्राइझिंगली मला ह्या कमेंट्स जास्त नजरेस पडल्या आहेत. हे बघ, आता याच्यावर तू काही बोलायचं नाहीये. याच्यावर काही बोलायचं नाहीयेस तू. हे जेव्हा लोकांना दिसेल तेव्हा तो शॉक लागू दे त्यांना. बापरे, पण हे खरंच ते होणार आहे? आता ते बघितल्यावर कळेल ना थोड्या दिवसात. का ज्ञानदा का असा लुक देते, काय त्याच्यामागे गुपित आहे? पण त्याने प्रेक्षकांना नाही दाखवलं, त्याने फक्त मला दाखवलं. आणि मलाही माहितीये मी फार डिस्क्लोज करू शकत नाहीये, सो म्हणून मला ते राखून ठेवावं लागते. पण जीवा येईल तुझ्याकडे जर डिवोर्स झाला नंदिनी आणि जीवाचा तर? मला नाही वाटत.
मला नाही वाटत. पण कारण तू त्याला संधी देशील जर त्याला यायचं असेल तर? नाही, म्हणजे काव्याचाही जो स्वभाव आहे की आता तिने एक आहे ना तिच्या स्वभावाचा पैलू की तिने एखादी गोष्ट ठरवली की ठरवली, त्याच्यातनं ती म्हणजे एकदा डिसिजन घेतल्यानंतर ती भरकटत नाही. म्हणजे अगदी सगळ्याच गोष्टींमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसतात त्या स्वभाव गुणाचे. म्हणजे तिच्या शिक्षणात सुद्धा काही आता कितीही गोष्टी झाल्या तरी तिला IAS करायचं आहे, तिला करायचं आहे. अभ्यासही ती तितकाच करते आणि जीवाला तिने जेव्हा सांगितलं की आता मी तुझा विचार नाही करणार आहे, त्या सीनच्या आधीही तिने तो विचार करून डिसिजन घेऊन जेव्हा जीवाला हे सगळं कन्फेस केलं त्याच्यानंतर मला मला आत्ता असं वाटत नाही आहे की जीवा आणि काव्या एकत्र येतील परत. आय डोंट थिंक सो. ओके. पण पार्थकडे म्हणजे जसं हिच्याकडे ऑप्शन आहे की कदाचित जीवा येऊ शकतो, तर ती तिच्या मनाचा विचार करू शकते. आता जरी नाही म्हणत असले तरी पार्थकडे काय ऑप्शन आहे? पार्थकडे तिच्या समोर घरात ऑप्शन फिरतोय तर काय आता ते सगळ्यांनाच माहिती आहे. ती तर तयारच आहे. फक्त नाव नको की त्या व्यक्तीचं. आता तर सगळ्यांना माहिती आहे काय. हिंट दे ना. कसली हिंट? आता हिंट देण्यासारखं पण काही नाहीये. नंदनवनात रमण्यासारखं असं काही नाहीये. अरे नो. अरे तुझ्या आत्याची पोरगी मरते की तुझ्यावर? रमण्यासारखं काही नाहीये नंदनवनात. किती मी असं किती किती भारी बोललो होतो. पण काही विचार होणार की नाही? जो काही आत्ता मी फोटो बघितलाय, मी प्रेक्षकांना नाही डिरेक्टली सांगू शकत आहे जो तुम्हाला फोटो दाखवलायस, पण ऑप्शन तो तुझ्याकडे अवेलेबल आहे का नाहीये एवढंच मी विचारेन तुला. तो ऑप्शन रायटरच्या हातात आहे. नाही ऍक्च्युली ते असंच आम्ही तो एक सिक्वेन्स गेला होता, असं एक फोटो काढून ठेवलाय असंच गंमत जम्मत म्हणून की आमचं हळदी झाली. हळदीला खरं उष्टी हळद एकमेकांची आम्हाला लागली, मेहंदी झाली, लग्न झालं नव्हतं. सो तो एक फोटो आम्ही काढून घेतला होता. ओके. सांगायला हरकत नाहीये प्रेक्षकांना आता तो फोटो काय होता? हा, रम्या बरोबरचा होता. असं नाहीये, पण तो फोटो होता खास नंदिनी सोबतचा आणि एक छान फोटो होता. तो कदाचित नंतर तुम्हाला दाखवेल पाहत, कदाचित सोशल मीडियावर पोस्ट करेल तेव्हा. पण तो ट्विस्ट नसावा असावा माहीत नाही, प्रेक्षकांवर सोडूया किंवा तुमच्या रायटरवर सोडूया. आणि माझ्या मते आत्ता हे डिवोर्स फाईल केलेलं आहे, सो पुढचा कोर्ट ड्रामा वगैरे असं सगळं आम्हाला कळलंय लवकरच होणार आहे. सो बघूया काय ट्विस्ट येतो आणि तुमचे प्रेक्षक. येस, सॉरी टू इंटरप्ट यू, पण तोही फार इंटरेस्टिंग ड्रामा आहे. आणि म्हणजे ती गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा वाचली आहे तेव्हा आम्हाला सुद्धा ते वाचण्यातच आम्हाला मजा आली आहे. आय होप आता प्रेक्षकांना, तुला सगळ्यांनाच ते बघायला खूप मजा येईल. आणि आम्हाला ते बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना की आम्ही ते ताकदीने करू शकू. मला माहिती आता कोर्टात उभा राहण्यासाठी तू सज्ज झालाच आहेस, सगळं काही केलंयस, तर त्यासाठी ऑल द बेस्ट. तुला कोर्ट ड्रामा आम्हाला बघायचा आहे, कसा लढतोयस ते. त्यासाठी तुम्हाला दोघांनाही थँक्यू सो मच आणि खूप खूप आभार. थँक्यू.